हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण विविध प्रकारचे मोदक बनवले। उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, गव्हाच्या पिठाचे मोदक, पण आज आपण चॉकलेटचे मोदक बनवणार आहोत। फक्त 5 मिनिटात हे मोदक आपण बनवू शकतो आणि गॅसचा अजिबात वापर न करता झटपट हे मोदक बनून तयार होतात। हे मोदक चवीला इतके छान लागतात की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच ते आवडीने खातात। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 बिस्किट, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, पाव वाटी कंडेन्स मिल्क आणि पाव वाटी कोको पावडर। सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात हे बिस्किट असे तोडून टाकायचे। मी इथे डायजेस्टिव्ह बिस्किट घेतले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता। मिक्सरला हे बिस्किट आपल्याला बारीक फिरवून घ्यायचे आहे। अशी बारीक पावडर या बिस्किटाची करायची आहे। आता एका ताटात ही बारीक केलेली बिस्किटची पावडर टाकायची आहे। त्यात आता हे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं। नंतर त्यात कोको पावडर आणि कंडेन्स मिल्क टाकायचं। कंडेन्स मिल्कमध्ये ऑलरेडी साखर असते, त्यामुळे एक्स्ट्रा साखर टाकण्याची गरज नाही आणि व्यवस्थित आता हे एकजीव करून घ्यायचं। कोको पावडर टाकल्यामुळे त्याला ओरिजिनल चॉकलेटचा फ्लेवर येतो, त्यामुळे लहान मुलं तर ते एकदम आवडीने खातात। थोडंसं हे मिश्रण मला आता कोरडं वाटतंय, त्यामुळे मी त्यात आणखी 2 चमचे कंडेन्स मिल्क टाकणार आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर क्रीमचे बिस्किट वापरत असणार तर त्यातली क्रीम आधी काढून घ्यायची, नंतर स्टफिंग म्हणून तुम्ही त्या क्रीमचा वापर करू शकता। एकदम व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे। हे असं चांगलं याला एकजीव करत राहायचं आहे। याला आणखी चांगली बाइंडिंग येण्यासाठी यात 2 चमचे तूप टाकायचं आहे, म्हणजे मोदक छान तयार होतील। आणि तूप टाकल्यामुळे ते चिरणार पण नाही आणि दिसायला पण छान दिसतील। आता हे मिश्रण चांगलं तयार झालं आहे। आता आणखी वरून त्याला तूप लावून आपण असं मळून घेऊ आणि आता हे मिश्रण मोदक करण्यासाठी तयार झालं आहे। माझ्याकडे हा साचा आहे, त्याला मी आधी असं तूप लावून घेणार आहे आणि नंतर हा साचा व्यवस्थितपणे बंद करायचा। आता मिश्रणाचा एक गोळा घेऊन या साच्यामध्ये तो व्यवस्थितपणे असं दाबून भरायचा। जितकं मावेल तितकं मिश्रण यात व्यवस्थितपणे दाबून भरायचं। सर्व मिश्रण चांगलं भरल्यानंतर शेवटी व्यवस्थित ते असं प्रेस करायचं आणि नंतर साचा ओपन करून अलगदपणे हा मोदक काढून घ्यायचा। हे बघा किती सुंदर हा मोदक तयार झाला आहे। बघूनच खावासा वाटेल असा त्याला लूक आला आहे। अशा प्रकारे मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहे। या मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप झटपट तयार होतात आणि शिवाय लहान मुलंही ते आवडीने खातात। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।